हॅलो एव्हरीवन, तुम्ही माझ्या चॅनलवरती या व्हिडिओला जाऊन चेक केलं ना तर 45K व्ह्यूज आहेत. मी काय टेक्निक्स यूज केल्या होत्या आज ते मी रिव्हील करणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी लॅपटॉपवरती पहिले माझं यूट्यूबचं चॅनल ओपन करून घेते आहे, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला इथे समोरासमोरच दाखवेल की मी काय टेक्निक्स वगैरे यूज केल्या होत्या आणि कसं मला माझ्या पहिल्याच व्हिडिओला इतके व्ह्यूज आले. तर मी माझ्या मेकअपचे रिलेटेड कुठले कॉन्टेंट टाकायचे काय नाही याचा थोडा स्टडी केलेला आणि जे मोठे मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांचे पण व्हिडिओ पाहिले की त्यांनी लेटेस्टमध्ये काय पोस्ट केलेले. तर त्यांचे काय गेट रेडी विथ मीचे किंवा ब्राईड टू बीचे किंवा ब्रायडल असे मेकअप्स वगैरे त्यांनी टाकले होते स्टेप बाय स्टेप मेकअप्समध्ये. मग मी पण म्हणलं की बाबा हां ठीक आहे, चला आपण ही आयडिया यूज करून किंवा आपल्या टाईपने कसा कॉन्टेंट बनवता येईल ते बघू. म्हणून माझ्या ब्रायडल ऑर्डर झाल्या होत्या आणि त्याचे काही व्हिडिओ पण घेतलेले होते. मग मी एक स्टेप बाय स्टेप माझ्या ब्रायडल ऑर्डर शूट केला आणि त्याचा मी व्हिडिओ बनवला आणि ड्रेपिंगपासून मेकअपपर्यंत ज्वेलरी वेअरपर्यंत पूर्ण त्या व्हिडिओमध्ये होतं. आणि मी एक रात्री 11 वाजता वगैरे टाकला होता तो व्हिडिओ आणि ते कॉन्टेंट इतकं यूजफुल झालं ना, मला त्याला डिरेक्टली 45K व्ह्यूज आले. म्हणून मला त्याच्यावरून एक आयडिया आली की आपण जे कॉन्टेंट टाकतो आहे ते टाकण्याच्या पहिले जर स्टडी केला, आपला कुठलं प्रोफेशन आहे, आपण कशा रिलेटेड आपलं पेज आहे किंवा चॅनल आहे, कुकिंगचं असेल किंवा कॉन्टेंट क्रिएटरचं असेल किंवा मेकअप आर्टिस्टचं असेल, तर त्या फील्डमध्ये आपल्यापेक्षा जास्त फॉलोअर्स सबस्क्रायबर्स वगैरे असलेले लोकांनी काय कॉन्टेंट यूज केलेलं आहे किंवा त्यांचं लेटेस्ट पेजवरती कुठली पोस्ट आहे त्याचा यूज करून आपण आपल्या वेने जर कॉन्टेंट टाकले ना तर त्याला चांगल्या पद्धतीने व्ह्यूज येतील. आणि याचं लाईव्ह एक्झाम्पल मी माझ्या पेजवरती दाखवलेलं आहे की तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओला ते स्टेप बाय स्टेप जे मी ब्रायडल ऑर्डरचा व्हिडिओ घेतलेला तर त्याला जवळजवळ 45K व्ह्यूज आलेले आहेत. तर याचाच रेफरन्स घेऊन मी माझं पेजवरती अजून काही मेकअपचे व्हिडिओज पण पोस्ट केलेले, तर त्याला नंतर 5.7K 1.2K 1.3K असे व्ह्यूज येत राहिलेले आहेत. म्हणजे आपलं कॉन्टेंट लोकांना कशा पद्धतीने प्रेझेंट केलेलं आवडतं याचा थोडा स्टडी केला ना आपल्याला लक्षात येऊन जाईल की आपण काय पोस्ट करू शकतो किंवा आपलं कुठलं कॉन्टेंटमध्ये जास्त व्ह्यूज वगैरे येतील. तर बस मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की व्ह्यूजसाठी किंवा सबस्क्रायबरसाठी कशा पद्धतीचे कॉन्टेंट आपण निवडायचे किंवा कशा पद्धतीचं कॉन्टेंट बनवायचं जेणेकरून व्ह्यूज पण येतील आणि सबस्क्रायबर्स पण वाढतील. मला जास्त सबस्क्रायबर्स नाही आहेत, पण व्हिडिओला मात्र चांगले व्ह्यूज वगैरे आलेले आहेत. तर अशाच पद्धतीचं मी कॉन्टेंटचा स्टडी करून व्हिडिओ वगैरे पोस्ट करते, त्याच्यामुळं मला चांगले व्ह्यूज भेटतात किंवा चांगला रिस्पॉन्स भेटतो. तुम्ही आयडिया नक्कीच फॉलो करा आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल, हा कॉन्टेंट जर यूजफुल वाटला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.